कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीमध्ये देखील पुराचा धोका कायम आहे। त्यामुळे लष्कराची तुकडी त्या ठिकाणी दाखल झाली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कृष्णा नदीची पाणी पातळी ही 40 फुटांच्या जवळ गेलेली आहे। सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीने वाढ होते। मिरज, पलूस, वाळवा, शिराळामधील शाळांना आज सुट्टी आहे। सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आजही सुट्टी आहे। याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येतं की कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नये। केवळ शासनाकडनं आणि जिल्हा प्रशासनाकडनं येणारे अधिकृत माहितीवरच सर्वांनी विश्वास ठेवावा। आणि जर तुम्हाला स्थलांतरित करायची वेळ आली तर जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन जेव्हा आपल्याला सूचना करतील त्या सूचनाचा तंतोतंत पालन करण्यात यावं आणि आपण सर्व प्रशासनाला आपण सहकार्य करण्यात यावं। परंतु येणाऱ्या दिवसामध्ये काही घडू नये म्हणून आम्ही ॲडव्हान्समध्ये NDRFला पथकाला सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि आता एक कॉलमचा आपण इंडियन आर्मीच्या देखील आपण ॲडव्हान्समध्ये आता मागून घेतलेली आहे। ते आत्ताच जिल्ह्यामध्ये हजर झालेली आहे। आवश्यकताप्रमाणे त्यांची सेवा सुद्धा आपण वापर करण्यात येणार आहे। दरम्यान या संदर्भामध्ये सांगलीतून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीजवळ म्हणजे 40 फुटावरती आता पोहोचलेली आहे। आपण सध्या कृष्णा नदीचं हे आयर्विन पुलाजवळूनचं चित्र पाहतोय। पाण्याचा मोठा प्रवाह, वेग देखील पाण्याला दिसून येतोय। काल कोयना धरणातून जो काही विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला गेला त्याचा परिणाम आता या पात्रावरती दिसून येतोय आणि त्यामुळे पाण्याला प्रचंड गती देखील दिसून येते। काल खरं तर काही तासामध्ये इशारा पातळीपर्यंत पाणी पातळी जाईल अशी परिस्थिती होती। मात्र कोयना धरणामध्ये काल पावसाने उसंत घेतल्यामुळं आज अखेर या ठिकाणी ही कृष्णा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीपर्यंत पोहोचले। काल रात्री अनेक भागामध्ये काही प्रमाणामध्ये पाणी ओसरलं देखील होतं नदी पात्राचं। मात्र पहाटेपासून या ठिकाणी पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली दिसून येते। आता त्यामुळे जी काही जर पुढच्या काही 1-2 दिवसामध्ये जर पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर राहिलं तर ही पाण्याची पातळी आणखीन वाढू शकते। अन्यथा या अशा पद्धतीने 40 फुटाच्या आसपास हे पाण्याची पातळी स्थिर राहू शकते। तरी देखील खबरदारी म्हणून पश्चिम तालुक्यातील 4 तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली। दुसरीकडे NDRFची टीम तैनात आहे। त्याशिवाय लष्कराची एक टीम जिल्हा प्रशासनानं तैनात केले। तर अशा पद्धतीने पुरेपूर खबरदारी पुढच्या काही दिवसातील पावसाच्या अनुषंगानं घेताना दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।